संरक्षण जाळी व लोखंडी अँगल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश। तब्बल 5,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे। एक जण फरार आहे। दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12:30 वाजता नागेवाडी टोल नाका परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना एक संशयित पिकअप वाहन आढळले। पोलिसांची चाहूल लागताच वाहन चालकाने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत वाहन अडवले। वाहनातील तिघांनी अंधाराचा फायदा घेत पळण्याचा प्रयत्न केला। त्यापैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले, तर त्यांचा साथीदार व वाहन चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला। इक्रार खान मुख्तार खान व विलास भाऊसाहेब चुंडियाल रा दुसरबीड ता सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। देवांग शंकर डोंगरे रा केशव शिवणी ता सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा हा वाहन चालक व मालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी जप्त केलेल्या पिकअप वाहन MH20-GC-0415 मधून सुमारे 1 टन वजनाचे लोखंडी अँगल व संरक्षण जाळी तसेच लोखंड कापण्यासाठी वापरले जाणारे 3 कटर जप्त करण्यात आले। चौकशीत आरोपींनी समृद्धी महामार्गावरून लोखंडी साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे। यापूर्वीही अशा प्रकारे चोरी करून माल विक्री केल्याची माहिती तपासात समोर आली आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून समृद्धी महामार्ग प्रशासनालाही माहिती देण्यात आली आहे। आज रात्रीमध्ये 12:30 वाजे सुमारास आम्हाला माहिती मिळाली की एक छोटा टेम्पो काहीतरी चोरीचं साहित्य घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावर आम्ही तात्काळ त्याचा माहिती घेतली, त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं समृद्धी मार्गाच्या खाली थोडंसं। तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती भेटला आम्हाला गाडी चालवताना, विलास भाऊराव दुंडियार, वय 36 वर्ष, राहणार दुसरबीड तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा। याला ताब्यात घेतलं। त्याला विचारलं असं त्यांनी सांगितलं की मी किनगाव पोलीस स्टेशन जिल्हा बुलढाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून समृद्धी महामार्गावरील हे जे जनावरांनी समृद्धीवर जाऊ नये आणि वाहनांचा अपघात होऊ नये यासाठी या जाळ्या शासनातर्फे लावलेल्या असतात। ह्या जाळ्या आणि अँगल कट करून तो चोरून आम्ही भंगारमध्ये विकण्यासाठी येत होतो अशी त्यांनी माहिती दिली आणि व्यक्तीला आम्ही ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला। त्याला एकूण हा 10 क्विंटल माल आहे। 10 क्विंटल माल आहे। किंमत अंदाजे 2 लाख रुपये आणि 3,50,000 रुपयाची गाडी, असं एकूण 5,53,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि हे अतिशय घातक कृती आहे। जर समजा हे अँगल शासनाने लावलेले असतात, जर रस्त्यावर वाहन म्हणजे एखादं जनावर जाऊ नये, गाई किंवा कुत्रा कोणताही प्राणी जाऊ नये, ते जर रस्त्यावर गेले असता एखाद्या स्पीडमध्ये वाहन असतात, कारची स्पीड 120ची असते समृद्धीवर, जर एखादं जनावर जर आडवं गेलं त्याचा अपघात होऊन बरेच प्राणहानी झालेले आहे। तर हे होऊ नये म्हणून शासनाने याचा लावलेले आहेत आणि त्यांनी कटिंग करून ते चोरी करून आणलेले आहेत। आम्ही याच्यानुसार आता 124 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार इथं कारवाई केली आहे आणि ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्यांनी जो माल चोरलेला आहे त्या पोलीस स्टेशनला आम्ही माहिती दिली आहे। त्याच्यानंतर ते पुढील कारवाई किनगाव पोलीस स्टेशन करणार आहेत। किती आरोपी आहेत? एक आरोपी ताब्यात आहे। आपल्या टीममध्ये कोण कोण लोक होते? आमचे PSI स्कॉट साहेब आहेत, कृष्णा तंगे चालक होते, असे 3 लोकांनी कारवाई केली।